10 काय सांगशील, कसा अभ्यास केला तू आणि कशा पद्धतीने हे मार्क मिळवले? नमस्कार सर. मला SSC बोर्ड मध्ये आता 100 पैकी 100 गुण मिळाले आणि अभ्यास मन लावून केला खूपच. सकाळी 4 वाजता मी उठायचे आणि जिथे क्लासेस लावले होते श्री गणेशा कोचिंग क्लासेस मध्ये तिथे पाठांतर असायचं आमचं सकाळी आणि त्यानंतर मग श्री शारदा मंदिर कन्या प्रशालेमध्ये शिक्षण घेतलं मी. तर तिथे मला 7 ला शाळा असायची आणि मग आले की परत क्लासेसला आणि त्या शिक्षकांनी जे मला मार्गदर्शन केलं त्याच आज हे फळ मला मिळालं. परीक्षा काळामध्ये किंवा अभ्यास करताना टीव्ही मोबाईल बघितला का नाही? हो, म्हणजे नुसता एक अभ्यास केला की होत नाही, त्यामुळे थोडंसं मनोरंजन व्हावं त्यासाठी टीव्ही पण बघितला आणि वेळच पण अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ दिलं नाही. काय वाटलं तुला एवढे 100 पैकी 100 गुण घेऊ शकतो? म्हणजे गॅरंटी होती 95च्या वर जातील, पण हे अचानकच 100% मिळाले ना, म्हणून खूप असं आश्चर्य वाटलं अतिशय. म्हणून 100 पैकी 100 गुण मिळाले, कसं वाटतं? खूप छान वाटते, आनंद शब्दात मांडता नाही येते. आम्ही तर सकाळी जायचो, पण आमची काही मदत नाही झाली. पण ती तिच्या ना ती अभ्यास करत होती. तिला आम्हाला म्हणायचं काम नाही पडलं की तू मोबाईल बघू नको का टीव्ही बघू नको, तुझा तू अभ्यास करत बस. पण क्लासला पण तिची ती एकटी जायची, क्लासहून यायची. सकाळी फक्त आम्ही तिला नेऊन सोडायचं 5:30 ला पाठांतराला आणि शाळेतून आली की ती तिचा अभ्यास करत बसायची. संध्याकाळी पण ती आम्ही जरी झोपलो तर ती एकटी 12-1 वाजेपर्यंत टीव्ही चालू ठेवायची. म्हणजे आई मला टीव्ही चालू झाल्याशिवाय मला अभ्यास होत नाही. अगं म्हटलं तू टीव्ही बंद कर आणि अभ्यास कर. ती म्हणते नाही, टीव्ही चालू असले म्हणजे कोणीतरी आपल्याशी बोलतं, कारण तुम्ही झोपी जाता म्हणजे तुम्ही थकून जाता, तुम्ही झोपता. पण टीव्ही चालू असले की मला असं वाटतं की माझ्याशी कोणीतरी आहे सोबत, म्हणून मग तिनं तिच्या याच्यावर तिनं हे केलं. कसं वाटतं 100 पैकी 100 मार्क घेतले? खूप आनंद, शब्दातच सांगता येईल इतका आनंद झाला. कालपासून त्याच्यामध्ये आमच्या पोटाला भूक लागणं माहिती का तुम्हाला. आता जेवलो आम्ही, कालपासून रात्री पण नाही जेवण केलं ना, आता 3 वाजता आम्ही जेवण. मला इतका आनंद झालाय की मला शक्यता नव्हती की माझी मुलगी इतकं गुण घेऊ शकते. कारण की आम्ही दोघं बी कामावर जातो, सकाळी 7 ला निघतो, संध्याकाळी 7 ला येतो. आणि ज्यावेळेस मला कळलं त्यावेळेस मी कामावरच होतो. तर मला इतका आनंद झाला की आता काय करू, काम सोडून तर येता येत नव्हतं, कारण बाहेर गावाला जावं लागतं. त्याच्यामुळं काय मग आता 7 वाजेपर्यंत आम्ही बाहेरच होतो दोघं. ज्यावेळेस घरी आल्यानंतर आनंद इतका झाला की विचारता सोय नाही, की मुलीने एवढं म्हणजे आमचं नाव लौकिक लावलं, त्याबद्दल खूप आनंद झाला. जेव्हा हा निकाल कळाला आपल्याला तेव्हा कसं वाटलं? इतका आनंद झाला की अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं की पोरीनं आपलं नाव कमावलं. कोणाकडून निरोप कळाला? तिनंच मला फोन केला होता. पप्पा म्हणे मला 100 पैकी 100 मिळाले म्हणे. म्हणलं बाळा, इतका आनंद तिला झाला की तिच्या आमच्या अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं. काय काम करता? मी खारी टोचच्या गाडीवर सर्व्हिसला आहे. जे आपले सहकारी होते त्यांना तुम्ही सांगितलं माझ्या मुलीने समजा 100 पैकी 100 गुण मिळवले, त्यावेळेस कसं वाटलं त्यांना? त्यांना इतका आनंद झाला की म्हणे मामा तुमच्या मुलीने इतकं हे केलं म्हणे की ते असं अक्षरशः त्याला आनंद आवरणाने इतका खुश झाला होता ते सांगितल्यानंतर. काय बनवण्याची इच्छा आहे पुढे? आता माझी इच्छा, तिची जी इच्छा असेल, तिला इंजिनियर बनायचं तर मी इंजिनियर बनेन, कारण तिची इच्छा आहे इंजिनियर व्हायची तर इंजिनियर. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.